सर, आज कोणती गोष्ट सांगणार आहात? गोष्ट आहे टायगरचा थरार. तर शहरातील एका शांत गल्लीत अथर्व नावाचा एक चुणचुणीत मुलगा आणि त्याचा निष्ठावंत श्वान टायगर राहत होता. टायगर नावाप्रमाणेच दिसायला रुबाबदार होता आणि अथर्वच्या आयुष्याचा केंद्रबिंदू सुद्धा होता. अथर्व 7 वर्षांचा होता आणि टायगर 3 वर्षांचा. अथर्व सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत टायगरसोबत असायचा. एक दिवशी सकाळी अथर्व उठला आणि त्याला टायगर त्याच्या नेहमीच्या जागी दिसलाच नाही. त्याने घरात, दारात, बागेत सगळीकडे शोधले. टायगरचे पट्टे आणि साखळी तशीच होती, पण टायगर मात्र नव्हता. अथर्वला खूप रडू आले. त्यांनी लगेच आपल्या आईवडिलांना सांगितले. शहरात टायगरचा शोध सुरू झाला, पण त्याचा कोणताही मासमूस नाही. मुख्य कारण असे होते की टायगरला एका टोळक्याने पकडले होते. हे लोक दुर्मिळ जातीच्या श्वानांची तस्करी करत असत. टायगर त्यांच्यासाठी खूप किमतीचा माल होता. त्यांनी टायगरला शहरापासून दूर एका जुन्या अंधाऱ्या गोदामात बांधून ठेवले होते. गोदामात टायगरला एका जाड दोरीने बांधले होते. त्याच्या मनात अथर्वची आठवण आणि त्याला भेटण्याची तीव्र इच्छा होती. टायगरने जी जाड दोरी होती ती तोंडामध्ये घेऊन पूर्णपणे कट करून टाकली. टायगरची ताकद खूप जास्त असल्याने ती दोरीसुद्धा तुटून गेली आणि टायगर तिथून सुटून आला. टायगर सुटून अथर्वकडे निघू लागला. इकडे अथर्व निराश होऊन त्याच्या खोलीत बसला होता. त्याला वाटले की त्याचा मित्र कायमचा गमावला. तो खिडकीतून बाहेर बघत असताना त्याला दुरून परिचित भुंकण्याचा आवाज आला. टायगर घामाने व धुळीने माखलेला थेट अथर्वच्या घराच्या दाराजवळ येऊन उभा राहिला. कोणी टायगरला पाहताच त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. त्यांनी ठरवले की ते कधीच एकमेकांपासून दूर होणार नाहीत.